माटून मिड विकेटच्या दिशेने जातात आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू मात्र बॅकअप तिथे चांगला पाहायला मिळतोय. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. मात्र या 2 धावांनी कोणत्या आणि तिसरी धाव घेण्याचा मानस आणि तिसरी धाव इथे पूर्ण होते. मात्र या धावांनी आपल्या संघाला सावरू शकणार आहे का मोठी देसाई संघाचे फलंदाज. धावसंख्या 62. मात्र एक चेंडू 8 धावांची गरज आहे. 8 मात्र पाहिजे एखादा नो चेंडू बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू मात्र या संघामध्ये या सामन्यामध्ये कुठेतरी चुरस निर्माण करून ठेवणार आहेत. मात्र गोलंदाज सागरच्या माध्यमातून सागरने मात्र एक पहिला चेंडू सफलता प्राप्त केली. मात्र दुसरा चेंडू स्क्वेअर फेकला होता. मात्र आता कोणत्या प्रकारचा आत्मविश्वास गोलंदाजी सागरच्या माध्यमातून आणि निर्धाव चेंडू आणि इथं मात्र मोठी देसाई संघाला या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल आणि कोणी संघ इथे विजयी होतोय. नक्कीच कोणी संघाला पुढच्या फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि मोठी देसाई संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल हार्दिक हार्दिक आभार असणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये जय हनुमान क्रिकेट संघ निलजे मकर संक्रांत चषक या स्पर्धेमध्ये मला या इनिंगसाठी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्व आयोजकांचं समालोचक आपले बालू पाटील नितीन कालन यांचे देखील मी आभार मानतो. आणि या स्पर्धेमध्ये आपण मला एका इनिंगसाठी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्व आयोजकांचं हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि मी आपल्यापासून निरोप देतो. ओव्हर टू बालू पाटील. थँक्यू. या सामन्याचा मान करतो म्हणजे नो डाऊट जयदास. चोवीस धावा आपण म्हणजे उपयुक्त 23 धावा केल्या आपल्या संघासाठी. संघ अडचणीत असताना मोहन पाटील यांना विनंती करतो आपण खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. जयदास सामन्याचा मानकरी ठरतोय. पहिल्या फेरीतील आपण पाहिली तर शेवटचा सामना होता. अप्रतिम खेळ गेलाय तर म्हणजे जयदास यायचं. एक मिनिट आपण आमच्याशी संपर्क साधला. जयदास अप्रतिम आपण पहिली फलंदाजी केली. संघ अडचणीत असताना तुम्हाला विश्वास होता तुम्ही चांगली फलंदाजी कराल म्हणून. नक्कीच. आणि अंतिम षटक जेव्हा आपण पाहिलं तर मयूर सारखा फलंदाज तुमच्या मनात कोणत्या गेम प्लॅन चालला होता? मयूरला स्ट्राईक देऊन दुसऱ्या फलंदाजाला स्ट्राईकवर आणण्याचा तुमचा विचार नव्हता. धन्यवाद. इथं 2 शब्द बोललात चांगलं त्याबद्दल धन्यवाद. कारण ग्रामीण खेळाडूंना बोलणं हे आमचं एक धैर्य आणि हे मात्र आम्ही आता पूर्ण करतो. इथं मात्र दुसऱ्या फेरीला इथं सुरुवात होणार. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार म्हणजे बेतोडे पक्ष आपण बघतो फडकेपाडा संघाने नाणेफेकी जिंकली आणि बेतोडे संघाला आमंत्रित केले. सुभाष अनंता पाटील यांच्याकडून आपण जयदाससाठी 200 रुपयाचं पार्श्व घालले. जयदास यायचंय. खोनी संघाचा जयदास यायचंय. जयदास यायचं तुमच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. सुभाष अनंत पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जयदास खोनी संघाचे जयदास जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत असेल तर यायचं लवकर. जयदासांना 200 रुपयाचं पारितोषिक दिले सुभाष अनंत पाटील यांच्याकडून. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण इथे बघतोय म्हणजे फडकेपाडा वर्सेस बेतवडे. 2 संघामध्ये आपण फाईट बघतोय. नाणेफेकीचा गॉल जिंकला होता म्हणजे फडकेपाडा संघाने नाणेफेकी जिंकली होती. आता मात्र मयूर दातीलकर संघामध्ये कमबॅक करतोय भाऊ, जो पहिल्या सामन्यामध्ये या संघामध्ये नव्हता. मयूर दातीलकर नितीन सलामीची जोडी आपण वेळेत आली म्हणजे राजेश आणि संदेश. मास्टरला विनंती असणे थोडासा वॉल्यूम द्यायचा. मास्टर थोडासा वॉल्यूम द्यायचा. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू. दुसऱ्या फेरीत आपण पहिला सामना पाहतोय फडकेपाडापेक्षा आपण बघतोय फडकेपाडापेक्षा बेतोडे. सलामीची जोडी आपण संदेश आणि राजेश. साईडला क्षेत्रक्षण बघतोय. फाईन लेग एक क्षेत्रक्षण मिळवला बघतोय. एक मिड विकेटला क्षेत्रक्षण बघतो आपण मयूर दातीलकर. गोंधळी सज्जतो जितू.
कोळेगाव एंड कडून ऑफसाईडला क्षेत्रक्षण थर्डमॅनला एक गली रिझर्व मध्ये एक पॉइंटला क्षेत्रक्षण कव्हरला एक क्षेत्रक्षण लॉंग ऑफला चेंडू रिसीव्ह करण्याचा प्रयत्न करतो. जोरदार अपील केले गेले. जोपर्यंत चेंडू 30 सर्कल मध्ये कडून चेंडूला फीड करतोय तोपर्यंत इथे मात्र लेग बायची खूण करतात पंच आणि एक खातं उघड देतो. म्हणजे आपण वेळी तर तरी संघासाठी आपण वेळे पारितोषिक आलेले सूर्या संदीप पाटील याच्याकडून रणदीप पाटील याच्याकडून आपले 3 षटकांचा लगातार 500 रुपयाचा पारितोषिक आहे. स्ट्रायकेला फलंदाज राजेश पुण्याला जितू गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या षटकात आपण बघतो की दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणारे बेतोडी पक्ष आपण फडकेपणा जितू पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर बॅटम ओरतीकडे मार्क होतो. सफल चेंडूला घेऊन करतो बॅकवर्ड स्कोअरच्या डोक्यावरना आउटफील्ड पास आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा पार 4 धावा. थोडंसं आपण शप्पल झाले ते राजेश आणि चेंडू लेग स्टंपवर फेकल्यानंतर त्याला पूर्णपणे रिकावून दिलं. बॅकवर्ड स्कोअरच्या डोक्यानं चौकाराने आघात करतोय. धावसंख्या बेतोडी संघाची 5 पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. P1चं पुढे जितू गोलंदाजी मार्कवर 5 षटकांचा सामना. पुढे अप्रतिम चेंडू खोदून काढतो कार्पेटच्या माध्यमातून. चेंडू मिडविकेट रिजन मध्ये मयूर येतो. चेंडूला उचलतोय. मी स्पीड होतोय. दुसरी धाव पूर्ण होते का पाहायचं. चित्ताच्या वेगाने संदेश मात्र इथं धाव पूर्ण अप्रतिम रनिंग बिटवीन आपल्या बघायला मिळते राजेश आणि संदेश मध्ये. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या धाव फलकावरती 7 धाव होतात. कारण की संदेशने सांगितले माझा कॉल आहे मी डेंजरला जाणार आहे. त्यामुळे राजेश लगेच आपले क्रीज सोडतो आणि 2 धावा पूर्ण करतात. संवाद होतो 2 खेळाडूंमध्ये आपण बघितले तर. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना क्रिकेटमध्ये रन बनते नाही रन बना जातो. रन मिळते नाही तर रन चुरा जाते आणि चोरून धाव घेतो. अक्षरशः मयूरच्या समोरून 2 धावा चोरून घेतो मात्र जितू गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. चेंडू शॉट चेंडू 2 क्षेत्रक्षेत्राच्या गॅप मधनं कीपर बीट फाईन लेग बीट थर्डमॅन बीट. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा पार 4 धावा. थँक्यू. पंच वाईट चिकून करता म्हणजे एकूण 5 धावा मिळत आहेत बोनस स्वरूपात. धावसंख्या वाढते. धावसंख्येत धावच 12 धावा होत आहेत. राजेश दरवाजला खूप चांगली फलंदाजी करतोय. ते शप्पल होतोय त्यामुळे गोलंदाजाला दिशाकडे टप्पा करून टाकायचं समजत नाहीये. संदेश आणि राजेशची जोडी गोलंदाज जितू गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क करतोय. चेंडू बॅकवर्ड होता. अप्रतिम स्क्वेअर कट. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड पास आहे. चेंडू सीमा पार 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. नितीन थोडासा ऑप्शनच्या बाहेर चेंडू बॅकफुटचा स्क्वेअर कट करतात पॉइंट आणि पॉइंटच्या मधनं चेंडूला खेळून करतोय सीमा पार. अप्रतिम फलंदाजी करतोय राजेश जितू पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू अप्रतिम लॉफ्टेड ड्राइव्ह बघायला मिळतोय. चेंडू 1 बाउंड. चेंडू सीमा पार 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. राजेशच्या बॅटमधून आपण तिसरा चौकार अप्रतिम फलंदाजी करतोय. धावसंख्या धाव फलकावर येते म्हणजे 20 धावा येतात. बिनबाद 20 एक फ्लाइंग स्टार्ट बघायला मिळतोय थोडी संघाकडून. राजेश आणि आपण संदेशच्या जोडीकडून जितू गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला बोलच राजेश शॉर्ट चेंडू अपूल करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाहीये. राजेश नाराज होता कारण राजेशला माहिती आहे चौकाराचा चेंडू होता आणि चेंडू मात्र तर निर्धाव जातोय. पहिल्या षटकात समाप्त बेतोडी संघाची धावसंख्या बिनबाद 20 अशी धावसंख्या. षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या ती धावफलकावरती बिनबाद 20. राजेश थोडेसे नाराज होतात. लवकर शॉट सिलेक्शन करताय. पाहिजे तर दुसरं षटक कोण घेऊन ते फडकेवाडा संघाकडून. चला जरा लवकर खेळाडूंना विनंती असणार आहे की लवकर आपण जरा थोडासा वेळ कमी घ्यायचा आहे. म्हणजे पंच प्रकाश पवार आपल्याला ताकीद देत आहेत. आपण स्क्वेअर लेगचे पंच हरेश पाटील एक अप्रतिम आपण आयोजक सुद्धा बघितले आहेत. त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण बघतो की पारितोषिक सुद्धा इथे बक्षीस आम्हाला मराठी मॅचसाठी त्यांनी चषक दिलेले आहेत. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सुद्धा पारितोषिक दिलेले त्यांनी.
चषक लेटेस्ट चषक आपण बघतोय पाहिजे तर गोलंदाजी कोण सज्ज संघाकडून समीर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं P2चं शतक होतं त्यामुळे 3 क्षेत्रक्षण 30 सर्कलच्या बाहेर पाहिजे संदेश पाटील कशा प्रकारे फलंदाजी करतोय ऑन साइडला क्षेत्रक्षण फाईन लेग बॅकफुट स्कोअर लेगला क्षेत्रक्षण पाहतोय एक मिड ऑन रिजन मध्ये एक आपण बघतो मिड विकेटला क्षेत्रक्षण लॉंग ऑनला क्षेत्रक्षण आहे मयूर साईडला थर्ड मॅनला डीप कव्हरला एक मिड ऑफला क्षेत्रक्षण आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षण पाहतोय समीर गोलंदाजी मार्कवर सायकल पण संदेश हा चेंडू लेट कट करतोय चेंडू जोपर्यंत डीप पॉइंट रिजन मध्ये फीड होतो 2 धावा इथं पूर्ण कापायचंय 2 धावा पूर्ण होत आहेत पैकी मात्र चांगली होत नाहीये 2 धावसंख्या वाढते धावसंख्या ते 22 दुसरं षटक प्रगती पथावर आहे समीर वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेतोय 3 क्षेत्रक्षण 30 सर्कलच्या बाहेर आहेत दुसऱ्या फेरीतील आपण पहिला सामना पाहतोय बेतडू पक्ष आपण बघतोय फडकेपणामध्ये मयूर सुद्धा आता कमबॅक करतात पहिल्या सामन्यामध्ये मयूर नव्हते पण आता मात्र कमबॅक करतोय समीर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय समालोचन कक्षा एंड कडून सायकल पंता संदेश पाटील शॉट चेंडूचा पूल करण्याचा प्रयत्न करतोय पुन्हा एकदा लवकर शॉट सिलेक्शन करतोय नितीन असं म्हटलं शॉट चेंडू होता आपण फायदा उचलत नाही कथा कधी आपण बघतो की खराब चेंडूला आपल्याला लवकर फायदा उचलता येत नाही चांगल्या चेंडूला आपण लवकर क्लिक करतो त्याच्या मात्र तेच बघायला तर संदेश मात्र या चेंडूचा पुरेपूर फायदा घेत नाहीये पण समीर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतोय प्रेक्षकांच्या माहिती दुसऱ्या फेरीला पहिला सामना आहे समीर हा चेंडू पुन्हा एकदा कलाईचा वापर करत चेंडूला मोडतो मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू हवे ते मच्छिंद्र कोणती चूक करत नाहीये संदेश बॅक टू पवेलियन पहिला गडी बाद होतोय 22 धावसंख्येवरती नवीन फलंदाज प्रशांत एक अष्टपैलू खेळाडू संदेश बाद होतोय समीर यांना यश मिळतं इथं मात्र समीर गोलंदाजी मार्कवर समीर गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर फलंदाज सलामीचा फलंदाज राजेश अप्रतिम फलंदाजी दाखवतोय आतापर्यंत राजेशच्या बॅटमधून 3 चौकार आल्यात तब्बल 14 धावांवर खेळतोय समीर आमच्या समालोचन कक्षाकडून राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय 5 षटकांचा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना बेतोडे पक्ष फडकेपणा समीर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय शॉट चेंडू हुक करतोय चेंडूला चेंडू यावेळेला बॅक स्कोअर रिजन मध्ये जातोय जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय 1 धाव पूर्ण करतोय 2 धावा इथं मात्र पूर्ण होतात तिसरी धाव पूर्ण होते का पाहिजे आणि 3 धावा इथं मात्र पूर्ण करतोय त्याच्या वेगाने 3 धावा पूर्ण करतोय 3 धाव संख्या वाढते धावसंख्या ते 25 थोडासा शॉर्ट चेंडू होता आणि पुलकी चेंडूला पहिला हुक केला होता यावेळी स्कोअर लेग आणि फाईन लेग रिजन मधनं 3 धावसंख्या वाढते धावसंख्या ते 25 राजेश पोहोचतोय तो वैयक्तिक आपण पाहिले तर 17 धावेवरती पोहोचतोय तर स्ट्रायकरला फलंदाजी होतो तो म्हणजे अष्टपैलू खेळाडू प्रशांत दांडेल कशा प्रकारे फलंदाजी करतो दुसऱ्या सामन्यामध्ये समीर गोलंदाजी मार्फत सन्माननीय नगरसेवक हिरा पाटील साहेबांचं आगमन होतं आमच्या आयोजकांचं हार्दिक स्वागत अप्रतिम फटका फ्रंट फुटला ड्राइव्ह केला चेंडूला चेंडू मिडॉपच्या डोक्यावर खेळून करतोय जोपर्यंत बॅकिंग येते एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतो कृष्णा इथं मात्र हिरा पाटील सन्माननीय नगरसेवक फडकेपाडा यांचं सुद्धा इथे आगमन होतं आमच्या आयोजकांचं हार्दिक स्वागत धावसंख्या वाढते इथं धावसंख्या 27 धावा फलकावरती बघायला मिळतात समीर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक उर्दीकडे मारा करतो स्ट्रायकला फलंदाज प्रशांत दांडेल पुढे जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतोय गतीमध्ये परिवर्तन षटक संपतोय 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या फक्त आपण बघतो की 1 गडी बाद 27 आला बाबूराव आता आला बाबूराव आला 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 शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव थँक्यू धावसंख्या आपण बघतो 2 षटकाच्या समाप्तीत 27 एक गडी बाद 27 या षटकामध्ये धावा आल्या ते आपल्या बदल्या समीर यांच्या
7 धावा आल्या आहेत, एक गडी सुद्धा बाकी होतोय. पाहिजे दुसरं षटक, तिसरं षटक कोण घेऊन येतोय? गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे कृष्णा. वैयक्तिक पहिलं व संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय. कोळेगाव एंडकडून स्ट्राईकला फलंदाज बघतोय आपण. राजेश भोईर अप्रतिम फलंदाजी करतोय. कृष्णा गोलंदाजी मार्कवर, सायकल फलंदाज, सलामीचा फलंदाज राजेश. तिसऱ्या क्रमांकावर म्हणजे प्रशांत. चला जरा लवकर. कृष्णा गोलंदाजी मार्कवर, कोळेगाव एंडकडून स्ट्राईकला फलंदाज राजेश भोईर. थर्ड ऑफ साइडला क्षेत्रक्षण, थर्ड मॅन पॉइंट कव्हर. खूप चांगली फलंदाजी करतोय तो मात्र. आला बाबूराव आता, आला बाबूराव, आला बाबूराव आता, आला बाबूराव, आला बाबूराव आता, आला बाबूराव. बघा आयोजकांनी आम्हाला सूचना करण्यासाठी सांगितले की प्रेक्षकांनी सर्वांनी आपण पहिले तर पडद्याच्या मागे बसायचंय. जरा पाळी लावलेत आपण, कृपया. पडदा म्हणजे स्पर्धेची शान आहे. शॉट चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन होता, पूल करण्याचा प्रयत्न करतो पण चेंडू बघितलं तर वेगाने येत नाहीये. थोडा गतीमध्ये कमी, इथं गती कमी केली होती आपण म्हणजे कृष्णाने. धाव चेंडूची समाप्ती होत, धावसंख्या धावफल करत होती म्हणजे आपण म्हणजे बेतोडी संघाची एक गडी बाद, 31 अशी धावसंख्या. वैयक्तिक पहिलं व संघाचं 30 षटक करतो कृष्णा. गोलंदाजी मार्कवर राऊंड कडनं मारा करतो. स्ट्राईकरला बंदाच राजेश. कृष्णा तो राजेश. 30 षटकाधी पुढचा चेंडू सफल झाला. चेंडूला घेऊन करतोय, चेंडू होतोय शाखावर रिझन मध्ये, जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय. फलंदाज मात्र इथं धाव बाद होतोय. राजेश धाव बाद होतोय. असं वाटलं होतं की धाव पूर्ण होते पण फलंदाज राजेश बॅक टू पवेले. राजेश मात्र 21 धावा करून धाव बाद होतोय. राजेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज देतो अजय. तर मात्र अजय आणि प्रशांत ही अष्टपैलू जोडी कशा प्रकारे कामगिरी करते, तर मात्र ही संघासाठी किती धावाचा योगदान देते. धाव फलकावरती आपण बघतो की 30 षटक प्रगतीपथ 31 धावा. आत्माराम पडील गौदई क्रीडा, आपण पहिले गौदई क्रीडा मंडळाचे अध्यक्ष यांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानावर न्यायचं. आत्माराम पडील रिवाचा वापर, अप्रतिम फटका. चेंडू बघितलं तर सीमेरेषा बाहेर जाऊन दिसतो. आपण म्हणतो 1 बाउन्सने चेंडू सीमा पार झालो. 4 धावा, गुड शॉट. थँक्यू. आत्माराम पडील खार्डी यांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानावर. नितीन आपण पॉइंट आणि गलीच्या मधनं चेंडूला काढला होतं प्रशांतने. रिवचच्या माध्यमातून चौकार होतो. याच दरम्यान मी आत्माराम पाटील यांना विनंती करतो खार्डी गावचे की आपण आमच्या व्यासपीठावरून स्थान बनवायचे. आत्माराम पाटील साहेब खार्डी. तसंच आपण म्हणलं की शिवाजी पाटील बेतोडे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरून स्थान बनवायचं. अजय हार्दिक स्वागत. फॅशन वर्ल्डचे मालक. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 35. चला चेंडू द्यायचा आहे लवकर. चला चेंडू आलेला आहे, मॅचचा चेंडू आलेला आहे. प्रकाश पवार वरच्या माध्यमातून चौकार मिळतो. इथे मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या बघतो आपण धावफलकावरती 35. 30 षटक प्रगती पथावर आहे. आपण बघितलं की जे मेन एंट्री आहे तिथे कोणी प्रेक्षकांनी थांबू नका, कारण का मी वारंवार सातत्याने सूचना करतोय. आत्माराम पाटील खाली व्यासपीठावरून स्थान बनवायचं. आमच्या अजय हार्दिक स्वागत. पर्यंत कृष्णा गोलंदाजी मार्कवर राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्राईकला फलंदाज प्रशांत. शॉट चेंडूदा पूल करण्याचा प्रयत्न करतोय. पंच वाईटची खून करतायत. अवांत धावेने धावसंख्या पुढे धावसंख्या 36. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. कारण का अजय आणि आपण म्हणले प्रशांत ही जोडी अष्टपैलू खेळाडूंची जोडी आहे. कारण का ही जोडी जोपर्यंत खेळणार तोपर्यंत धावा येणार आहेत तेवढे संघासाठी. पण त्या गोलंदाजी मार्कवर कृष्णा.
कोळेगाव एनेकडून रिटर्न राऊंड कडनं मारा करतो. स्ट्रायकरला फलंदाज आपण तर प्रशांत. हा चेंडू पुन्हा एकदा चप्पल होऊन बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावर मारायचा प्रयत्न करतो. चेंडू पडलाय तो थोडासा खाली जातोय. चेंडूला आतमध्ये आणलंय. बिडिस्टपणे चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. जयेश कांडिवले बेतोडे आपण व्यासपीठावरून स्थान बनवायचं आहे. पुढे गोलंदाजी मार्कवर कृष्णा उंदकडे मारा करतोय. स्ट्रायकला फलंदाज प्रशांत. पुढे बॅक फ्रंट पुढे जातो. ड्राईव्ह करतोय. यावेळी आपण ड्राईव्ह केला होता पण चेंडू हवेत मध्ये. आपण पॉइंटला मात्र कोणती चूक करत नाहीये. प्रशांत बॅक टू पवेलियन. तसं आमच्या व्यासपीठावर आपण ज्यांनी आताच समालोचन केलं ते म्हणजे फडकेवाड्याचे अशोक पाटील यांचा इथे सत्कार होणार आहे. मी मंगेशला विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. पाटील यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. सुभाष पाटील थोडं व्हॉल्यूम द्यायचे या माईकला. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. धन्यवाद. अशोक पाटील यांचा सत्कार करतात ते म्हणजे मंगेश पाटील ज्याने अप्रतिम समालोचन केलं. फडकेवाड्याचे एक चांगले समालोचक. धावसंख्या 36. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती आहेत किरण म्हात्रे एडुडने. त्यांचे सत्कार कधी शाल आणि फुलगुच्छ देऊन मंगेश पाटील. मंगेश पाटील यांना विनंती होतो की आपण किरण म्हात्रे एडुडने यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती आपण आता ज्यांचं आगमन झालं जे सर्वांचे लाडके विद्यमान नगरसेवक हिरा पाटील साहेब यांचा सत्कार करतील. मी दीपक पाटील साहेबांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून नगरसेवक चषक स्पर्धा सुद्धा झाली होती फडकेपाड्याच्या मैदान. त्याचे प्रमुख आयोजक विद्यमान नगरसेवक हिरा पाटील साहेब. नगरसेवक एक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर केली होती फडकेपाड्याच्या मैदानात. ही स्पर्धा आपण युट्यूबवर सुद्धा बघताय. DTCच्या माध्यमातून जलपेश भोईर महेश वैले व त्यांचे सहकारी. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती जयवंत पाटील साहेब खार्डी यांचाही सत्कार इथे होणार आहे. सुरेश रसाल यांना विनंती होती की जयवंत पाटील यांचा सत्कार करायचा आहे. सुरेश रसाल. पुन्हा गोलंदाजी मार्कवर समीर. वैयक्तिक दुसरं व संघाचं चौथं षटक. स्ट्रायकरला फलंदाज अजय. स्ट्रायकला नितीन. चेंडू गुड लाईन्स वर टेकअप होतो. चेंडू फुल करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्कात नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगली सुरुवात बघायला मिळते समीरच्या माध्यमातून. प्रशांत बाद झालाय. तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती पॉइंट रिजन मध्ये झेल देऊन बाद झालाय. मात्र अजय नितीन जोडी पाहतो आपण. स्ट्रायकला नितीन. स्ट्रायकला अजय. समीर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. चेंडू बॅकवर्ड टॅप करतो. चेंडूला अप्पर कडच्या चेंडू हवेत यावेळेला झेल सुटतो. इथं मात्र राकेशच्यातून झेल सुटतोय मिड ऑफ रिजन मध्ये. तोपर्यंत इथे 2 धाव मिळत. अजयला जीवदान मिळतंय. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते. 38 धाव आपल्याला बघायला मिळत आहेत. अजय जीवदानाचा पायथा किती पाहिजे. सर मी आपण उंबरलीचे सुखदेव पाटील साहेबांचं सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आगमन होतोय. त्यांचाही संघ यानंतर खेळणार आहे. नितीन एक जबरदस्त व्यक्तिमत्व. सातत्याने क्रिकेटला आपण बघितलं पाठबळ असतं. त्यांचा सपोर्ट असतो. गोलंदाजी मार्कवर समीर. ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्रायकला पर्यंत अजय पाटील. हा चेंडू लॉप करतो. चेंडू लॉंग ऑन आणि आपण लॉंग ऑन मधनं पॅरल षटकार बघायला 6 धावा. गुड शॉट. म्हणजे जे पारितोषिक सुभाष पाटील यांनी लावलंय तो पारितोषिक मी म्हणेन पडद्याच्या आतमध्ये झेल कन्वर्ट केलं तर पारितोषिक मिळणार नाहीये. प्रेक्षकांना ही विनंती आहे. सर्वेश तांडेल ही आपल्याला विनंती आहे. या स्पर्धेतील आपण 200वा षटकार जातोय. जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळेल अजयच्या बॅटमधून. बहुसंख्य धावफलकार होते. 44. समीर राईट अप ओव्हर तिकडे मारा करतोय. अजयचा झेल सोडला मिड विकेट रिजन मधून. चेंडूला भिरकावून देतोय. खूप लांब जाऊन षटकार विसरतोय. 6 धावा. गुड शॉट.
थँक्यू. नितीन, आपण जर योगायोग बघितला तर तानाजी पाटीलने 200वा गडी बाद केला होता आणि अजय पाटीलने 200वा षटकार मारलाय. म्हणजे झेल सोडला त्याची किंमत मोजतोय. आणि आपल्याला सूर्या संदीप पाटील बेतोडे याचकडून जर 3 षटकार मारले तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. अजयचा झेल सोडलाय. नितीन, आपण नेहमी म्हणतो ना कॅचेस मॅचेस मध्ये आपण नेहमी म्हणतो कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच. ते मात्र झेल सोडला त्याची किंमत मात्र मोजतोय. धावसंख्या होती धाव फलकावरती 50 धाव होत आहेत. अजय मात्र जबरदस्त फलंदाजी करतो. ज्या अजयचा झेल सोडलाय तो अजय मात्र अप्रतिम फलंदाजी करतो. कारण का योगायोग बघा, आपण 200वा गडी बाद केला होता तो म्हणजे तानाजी आणि 200वा षटकार मारतो अजय पाटील. थोडे संघासाठी मला वाटतं हा ग्राउंड नक्कीच लकी असणार आहे. कारण 200 आकडा फार महत्वाचा आहे. एक लकी नंबर आहे 200. गोलंदाजी मार्फत समीर षटकामध्ये आतापर्यंत समीरच्या आपण पाहिलं तर समीरने धावा दिल्या ते म्हणजे 14 धावा दिल्यात समीर गोलंदाजी मार्फत. तिकडे मार्गात अजय गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस बघायला मिळतं. तर निर्धाव चेंडूची समाप्ती होते. कारण 2 चेंडू पाहिजे तर फास्ट वन टाकलं तर आता मात्र स्लो वन टाकतो इथं मात्र चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. तर 500 रुपयाचा पारितोषिक मात्र इथं मिळणार नाहीये. संधी हुकते ती म्हणजे अजय पाटीलची. क्या बात आहे. सूर्या संदीप पाटील यांनी सांगितलं आत्ताही षटकार मला तरी पारितोषिक मिळणार आहे. चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू हुक करतो. चेंडू सीमारेषा बाहेर जाऊन दिसतो. बॅकवर्ड स्कोर लेग मधून 6 धावा. गुड शॉट. खरी किरीटा परी किरीटी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा उगवला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा उगवला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा उगवला तारा. थँक्यू. या षटकात तब्बल 20 धावा आहेत. अजयचा झेल सोडला आणि अजय मात्र आता जबरदस्त फलंदाजी करतोय. 20 धावा कुठतोय मात्र आता षटकामध्ये 2 धावेनंतर आपण आपल्या अजयचं जीवदान मिळालं होतं. ज्याला आपण अजय मात्र पुरेपूर फायदा घेतोय. धावसंख्या 10 फलकावरती आपण बघतोय 56. अंतिम षटक आता पाहायचं कोण घेऊन येतं. तत्पूर्वी उंबारली संघाचे संघनायक आणि खाडी संघाचे संघनायक यायचे नाणेफेकसाठी. खाडी संघाचे संघनायक आणि उंबारली संघाचे संघनायक नाणेफेकसाठी यायचे सचिन भोईर आणि हेमंत म्हात्रे. सायकल फलंदाज आपण वेळेत नितीन एक नवोदित खेळाडू पाहायचा अजय पाटीलला कशा प्रकारे साथ देतोय. मयूर एक अनुभवी गोलंदाज आहे. त्यांच्यासमोर अष्टपैलू खेळाडू ज्याने कित्येक सामने फटकेबाळा संघाला जिंकून दिलेत गोलंदाजी आणि फलंदाजी बळावर. धावसंख्या आपण की 56 धावा आपण पाहतो. इथं मात्र प्रशांत बाजानंतर असं वाटतं की धावाने अजयचा पण झेल उडाला होता पण अजयचा झेल सुटलाय आणि अजय मात्र इथं पूर्णपणे किंमत वसूल करतो झेलची. एक चेंडू वेगाने चेंडू स्कीड होतोय. इथं मात्र लेग बिफोरचा अपील केलं जात आहे. नितीन बॅक टू पावेलेन. हरीश पाटील यांच्याकडून योग्य निर्णय येतो आपल्याला. 3 बाद होतोय. आता मात्र नवीन फलंदाज कोण येतो पाहायचं. जरा बेतोडी संघ जरा लवकर फलंदाज पाठवून द्यायचं. फलंदाजी तर मात्र नितीन लेग बिफोर होतोय. अजय मात्र आता पुन्हा एकदा अजयला स्ट्राईक मिळत नाहीये. नवीन फलंदाज सोपान. गेल्या वर्षी सोपान पाटील यांनी ते सामना जिंकून दिला होता. 4 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असताना सामना जिंकवतो. तो सोपान पाटील आता पाहायचा कशा प्रकारे फलंदाजी करतोय. कारण त्यांच्या समोर जर एक खूप चांगला गोलंदाज अष्टपैलू खेळाडू मयूर कातिलकर आहे. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 56. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजय पाटील मात्र नॉन स्ट्राईक एंडला आहे. गोलंदाजी मार्कवर आता मात्र मयूर येतोय. पुन्हा एकदा क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय. तर डाऊटखुरा फलंदाज सोपान पाटील. त्यामुळे क्षेत्रक्षमध्ये थोडासा बदल केला जातोय. साईडला आपण बघतोय फाईन लेग बॅकवर्ड स्कोअर लेग मिड विकेटला क्षेत्रक्षण थोडं लॉंग ऑन रिजमध्ये मयूर तू सोपान. चेंडू लॉक करतोय. चेंडू गेला कव्हर सर्जमध्ये 1 धाव पूर्ण करतोय. 1च धाव समान लागतोय. अजय मात्र स्ट्राईकला येतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या 57. अजूनही आपण पाहिले तर
अजून आपण या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. स्ट्राईकला फलंदाज आपण मिळेल तर अजय पाटील आहे. अजय पाटील ज्याला जीवदान मिळालं त्यानंतर त्यांनी अप्रतिम फलंदाजी 3 षटकार दाखवले, उत्तुंग षटकार. मयूर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतो. स्ट्राईकला अजयसाठी क्षेत्रक्षण पॉईंट लेग सर्कलमध्ये बॅकवर्ड स्कोअरला एक, मिड विकेटला क्षेत्रक्षण, लॉंग ऑन रिजनमध्ये एक क्षेत्रक्षण त्यांना दे. मयूर हे सुरेख चेंडू गतीमध्ये आपण पाहिलं की खूप गतीने चेंडू टाकतोय. ऑप्शनच्या बाहेर थोडासा चेंडू फेकतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित, धावसंख्या 57. अजूनही आपण पाहिलं 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मयूर गोलंदाजी मार्कवर कोळेगाव एंड कडून राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. सायकल अजय पाटील चेंडू लॉक करतोय. चेंडू खूप उंच गेलेला मिड विकेट रिजन मध्ये. मच्छिंद्र चूक करत नाहीये. अजय बॅक टू पवेलियन. चला उमारली संघाचे सचिन भोईर आणि हेमंत म्हात्रे यायचे. मी आमच्या व्यासपीठावरती विद्यमान नगरसेवक हिरा पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. आमचे विद्यमान नगरसेवक हिरा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक घेणार आहे. चला सचिन भोईर यायचे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना उंबारली वर्सेस आरडी. धन्यवाद नितीन. अप्रतिम गोलंदाजी करतो. या षटकामध्ये 2 गडी बाद करतो, एकच धाव देतो. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. स्ट्राईकला फलंदाज सोपान पाटील, नॉन स्ट्राईकला अष्टपैलू खेळाडू आपण पद्माकर भोईर. मयूर गोलंदाजी मार्कवर राऊंड तिकडे मारा करतो. अप्रतिम गोलंदाजी करतो. चेंडू पुन्हा लॉक करतो. चेंडू हवे ते 30 सर्कलमध्ये. भूषण मात्र जेल बघला. 2 धाव पूर्ण होतं, कापायचंय. फलंदाज मात्र इथं धाव पाहतो. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावसंख्या धावफल कर 58. अंतिम चेंडू अजून बाकी आहे. या सचिन भोईरने सांगितलं बाळू नाणेफेकी जिंकले लगेच. थँक्यू सचिन. थँक्यू. चला विकास जरा लवकर जायचंय. फडकेपडा संघ जरा थोडासा वेळ जातोय आपण या सामन्याला. तर 25 मिनिटात आपल्याला 5 षटकं फेकायची आहेत. मयूरने अप्रतिम गोलंदाजी केली. या षटकात आपण 3 गडी बाद होत आहेत. धावा फक्त 2च देतोय. नवीन फलंदाज विकास पाहिजे. अंतिम चेंडूवरती कशा प्रकारे कामगिरी करतोय. इथे आपण बघतो एक विकास वडवली गावचा आहे. तो नेहमी झकास कामगिरी करताना दिसतो आपल्याला. गतीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन. पंच ऑप्शनच्या बाहेर चेंडू पंच वाईट चिखून करताय. धावसंख्या 1 ने मारते. धावसंख्या होती 59. अंतिम चेंडू या षटकातील. कारण मयूर चांगली गोलंदाजी करतो. मयूर राईट आर्म राऊंड तिकडे मार करतो. स्ट्राईकला फलंदाज विकास पुढे स्वतः मात्र ड्राईव्ह करतो. चेंडू कव्हर मध्ये जोपर्यंत चेंडू टॉपला फीड होतोय. 1च धाव मिळते. धावसंख्या मारते. धावसंख्या होती धाव फलकावरती 60 धावतात. 61 धावांचं लक्ष ते म्हणजे आपण फडकेपाडा संघाला जिंकण्यासाठी फडकेपाडा संघ हे कशा प्रकारे आव्हान पार करतो की बेतोडी संघ त्यांना रोखतो. सामना जेव्हा इथे सुरू होतो ऐकणार आम्ही आमचे साथी नितीन गांधींना. आमच्या व्यासपीठावरती आत्माराम पाटील साहेब आहेत खार्डीचे. ज्यांचा इथे सत्कार होईल. मी बाराम पाटील यांना विनंती देतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. आत्माराम पाटील साहेब खार्डी. तसेच आमच्या व्यासपीठावरती उंबारलीचे समाजसेवक सुखदेव पाटील साहेब यांचाही सत्कार करतील. बाराम पाटील सन्मान चिन्ह आणि फुलगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला जातोय. सुखदेव पाटील चिपला देवीला भेटून गावची येशी पाशी आली. चिपला देवीला भेटून गावची येशी पाशी आली. वाजत गाजत साईची पालखी
धन्यवाद बाळू पाटील. धावांचं लक्ष आहे. प्रथम फलंदाजी असताना बेतोडा संघाने 60 धावा केल्या. मी तर म्हणेल राजेशने पहिल्या षटकात तब्बल 20 धावा कुठून दिल्या होत्या. त्यानंतर या संघाला मी म्हणेल मोठी धावसंख्या उभारता आली नाहीये. नंतरच्या 4 षटकामध्ये आपण विचार केला तर 40 धावा आल्यात. पहिल्या षटकात 20 धावा आल्या होत्या, म्हणजे 5 षटकामध्ये 60 धावा, 61 धावांचं लक्ष आहे. आमच्या व्यासपीठावरती विद्यमान नगरसेवक हिरा पाटील साहेब फडकेपाड्याचे सामना एन्जॉय करतायत. सुखदेव पाटील साहेब आहेत उंबारलीचे, तेही सामना एन्जॉय करतायत. तसे आमचे इतर मान्यवर. चला सलामी जोडी पाठवायची आहे. फडकेपाडा संघ जास्त वेळ घेऊ नका. चला फलंदाज लवकर पाठवायचे आहेत कारण की वेळ वाया जातोय. सलामीची जोडी आपण बघतोय मयूर दातीलकर आणि करण. ही सलामीची जोडी फडकेपाडा संघाची. 61 धावांचं लक्ष आहे फडकेपाडा संघासमोर. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण बघतोय. दोन्ही संघाने एक सामना जिंकला होता सकाळच्या सत्रात. आता मात्र दुपारच्या सत्रात आमने सामने आले आहेत. नक्कीच बाबा पण एक चेंडू विकासला मिळाला होता, मात्र विकासने झकास कामगिरी केली नाही. फक्त 1 धाव मिळाली. विकासने 1 चेंडू मिळाला, तोही निर्धाव गेला. बाहुपाडी यांनी वडवली ब संघाच्या विकासची पदवी दिली होती. तो विकास असा खेळाडू बहुत षटकार चौकार वारंवार आपल्याला बघायला मिळतात त्याच्या बॅटमधनं. नेहमी हा खेळाडू म्हणजे 5व्या ते 6व्या क्रमांकावर येतो, पण तो संघाला सामना जिंकून देतो नेहमी. असे खेळाडू कधी लवकर फलंदाजीला येत नाही. शेवटचे 1 ते 2 षटक त्यांच्यासाठी फक्त असतात. सेकंडला फलंदाज करण, नॉन सेकंडला मयूर आणि गोलंदाज आहे पद्माकर भोईर, एक अनुभवी गोलंदाज बेतवडे संघाचा. कोळेगाव एंडकडनं पहिला चेंडू. यावेळेस मात्र पहिला चेंडू होता. 1 धाव मात्र इथे मिळते. एका धावेने श्री गणेश ओपन करतोय करण. स्ट्राईक रोटेट करतोय मयूरकडे. बिनबाद 1 अशी धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे फडकेपाडा संघाची. 61 धावांचं लक्ष आहे. नंतर सामना येतो म्हणजे खाडी वर्सेस उंबारली संघ. टॉस विन आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला उंबारली संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते खाडी संघाला. त्यानंतर तिसरा शेवटचा सामना असेल म्हणजे संदप वर्सेस खोनी. महाराष्ट्र संघ आजच्या दिवसात आपण पहिले 6 संघ पुढे सरकले, त्यातून 3 संघ पुढे सरकतील. त्यानंतर ड्रॉ उडवला जाईल. एका संघाला बाय मिळेल, 2 संघामध्ये सामना होईल. पद्माकार यावेळेस मात्र ड्रॉ खेळून काढतोय लॉंग ऑन रिजन मधून. बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. षटकार आणि मयूर आपल्या खात्यात षटकार उघडतोय. 6 धावसंख्या होती. षटकारच्या बाहेर आपण कोणत्या प्रेक्षकांनी झेल पकडलं तर सुभाष अनंत पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचा पारितोषिक. षटकाराने आपलं खातं उघडतोय म्हणजे मयूर दातीलकर. पद्माकार यावेळेस मात्र कट करतोय चेंडूला. क्षेत्ररक्षक बीट होतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे आणि चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. मागच्या 2 वर्षाचा आपण विचार केला तर याच स्पर्धेमध्ये 4 वेळा षटकारांनी खातं उघडलं होतं. खेळाडू होता तो म्हणजे जितू शेल. त्याने 4 सामन्यामध्ये षटकारामध्ये आपलं खातं उघडलं होतं. पद्माकर राईट रामदू विकेट. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. तानाजीच्या डोक्यावर चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅकिंग होते. नितीन येतात बॅकिंगला. 2 धाव. असं वाटलं झेल होतोय का. तानाजीच्या डोक्यावर चेंडू जातोय. 2 धाव मयूरला मिळत आहेत. जबरदस्त फलंदाज आपण पहिल्या सामन्यात मयूर दातीलकर संघामध्ये नव्हते. आता मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांनी कमबॅक केलंय संघामध्ये. 2 धावसंख्या वाढते धावसंख्या होती. 13 धावा धावपलकावर. पहिले षटक मार्गस्थ असताना पद्माकर राऊंड विकेट. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू खेळून काढतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. चार ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 17. मयूर दातीलकर ऑन द फायर.
यावेळेस मात्र पल्लू शॉट, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट, अप्रतिम फलंदाजी मयूर दातीरकरच्या बॅटमधनं. जेव्हा आपण बेतवडे संघाने प्रथम फलंदाजी केली होती, पहिल्या षटकात 20 धावा कुठल्या होत्या. प्रत्युत्तर देताना फडकेपाडा संघ तब्बल 21 धावा म्हणजे एक धावेने पुढे येतो संघ. म्हणजे येणाऱ्या 4 षटकामध्ये अजूनही 40 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे ती म्हणजे आता फडकेपाडा संघाला. सलामीचे फलंदाज आपण बघतोय करण स्ट्राईक एंडला, नो स्ट्राईक एंडला मयूर. 2 वेळा बघू आपण 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम मयूर दातीरकरच्या नावावरती. फडकेपाड्याच्या मैदानात 6 चेंडूमध्ये 6 षटकार, ग्रामीण क्रिकेटमध्ये सातारा येथे जाऊन शहरी क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते असा खेळाडू मयूर दातीरकर. 2 सेकंडला तब्बल 21 धावा कुठल्यात मयूरने. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज प्रशांत तांडेल. कारण वैयक्तिक एका धावेवरती घेतोय, मयूर वैयक्तिक 20 धावांवरती घेतोय. 20 मात्र चेंडू खेळून काढतोय, नितीन झेल खाली येतोय आणि झेल सुटतोय. ते सोप्पा झेल सुटतोय. 1 धाव विदे दे. स्ट्राईक सुद्धा होते, स्ट्राईकला मयूर होतोय. करण वैयक्तिक 2 धावांवरती घेतोय. संघाची धावसंख्या ती 22, 61 धावांचं टार्गेट आहे. चांगली सुरुवात. सकाळी आपण असं वाटत होतं फडकेपाडा संघ अडचणीत आहे. 39 धावांचं टार्गेट करताना मात्र कृष्णा पाटील नावाचा फलंदाज आला. सामना 12 चेंडूमध्ये 25 धावांची गरज ना, तब्बल एकाच षटकामध्ये 19 धावा कुठल्या कृष्णा पाटीलने. प्रशांत राईट आर्म ओव्हर द विकेट मयूरसाठी. यावेळेस मात्र मयूरचा कट करायचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट इथं होत नाहीये, बॅकिंग होते पण वाईट चिकून करतायत. 2 धावा मिळतात 1+1. पंच वाईट चिकून करतायत बिनपंच प्रकाश पवार. दोन्ही धावसंख्या वाढते, धावसंख्या 24. प्रशांत यावेळेस मात्र करणने खेळून काढला चेंडू, पद्माकर झेल खाली येतोय. 1 धाव इथे पूर्ण होते. करण सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय. क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं मी मला धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 25. चांगली सुरुवात आपल्या बघा मी फडकेवाडा संघाकडनं स्टॅकेला फलंदाज मयूर दातीरकर. यावेळेस मात्र मयूरने घेऊन काढला चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. कैलास तांडेल कोणती चूक करत नाहीये. मयूर बॅक टू पॅव्हेलियन. पहिला फलंदाज बाद होते फडकेपाडा संघाचा 25 या धावसंख्येवरती. या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद होतोय, मयूर बाद होतोय. नवीन फलंदाज रोशन. तिसऱ्या क्रमांकावरती येतोय रोशन. चांगली सुरुवात करून दिली मयूर दातीरकर संघाने. वैयक्तिक 20 धावांवरती बाद झाला मयूर. ही स्पर्धा आपण बघतोय जर्मन क्रिकेट मंडळ यांच्या माध्यमातून मकर संघात चषक 2017. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, संदेश चेंडू खाली येतोय, चेंडू फील्ड करतोय, फेकी करतोय. 2 धावा मिळतात त्या करणला. करण पोचतो वैयक्तिक 4 धावांवरती. संघाची धावसंख्या ती 27. करण वैयक्तिक 5 धावांवरती घेतोय. करण. संघाची धावसंख्या ती 27. 61 धावांचं टार्गेट आहे. चांगली सुरुवात केली आहे मी म्हणेन फडकेपाडा संघाने. यावेळेस मात्र करणने घेऊन चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. संदेश चूक करतोय, ते झेल कन्वर्ट होत नाहीये. 2 धावा पूर्ण होते बघायचे. 2 धावा इथे पूर्ण होत्या. कॅचेस विन द मॅचेस. आपला झेल जिंका मॅच क्रिकेटचं समीकरण आहे.
धावसंख्या 29. पहिल्या षटकात 21 धावा आल्या, मात्र प्रशांतने या षटकात फक्त 8 धावा दिल्या आहेत. 29 धावा धावपलकर. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू गोलंदाजीसाठी सज्ज गोलंदाज प्रशांत तांडेल. प्रशांत राईट आर्म ओव्हर द विकेट. मात्र यष्टीरक्षक राजेश भोईर कोणती चूक करत नाही. षटक समाप्त होते. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या ती 29. येणारे 18 चेंडू अजूनही 32 धावांची गरज आहे ती म्हणजे फडकेपाडा संघाला. येणारे 18 चेंडू 32 धावांची गरज आहे. झेल मात्र 2 सुटलेत मी म्हणेन करणचे. एक झेल नितीनने सोडला, एक झेल संदेशने सोडला. फक्त 8 धावा दिल्यात. चेंडू 32 धावांची गरज आहे. तिसरं षटक घेतोय गोलंदाज तानाजी पाटील. वैयक्तिक पहिलं व संघाचं तिसरं षटक घेतोय गोलंदाज तानाजी पाटील. 18 चेंडू 32 धावांची अजून गरज आहे. सलामीचा फलंदाज मयूरने आपण मिळली वैयक्तिक 20 धावा केल्या आणि आपल्या नंतर सामना येतो म्हणजे गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी वर्सेस गावदेवी क्रिकेट क्लब उंबारली. 2 बलाढ्य संघामध्ये आपण बघतोय सचिन भोईर. यावेळी मात्र रोशनने खेळून काढलेला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. संदेश आता मात्र कोणती चूक करत नाहीये. जी चूक केली होती ती मात्र दुरुस्त करतोय. फलंदाज बाद. चेंडू 32 धावांची गरज आहे. आपण ही स्पर्धा पूर्णपणे कव्हर केली होती म्हणजे जीटीसीच्या माध्यमातून जलपेश भोईर त्यांचे सहकारी ही स्पर्धा कव्हर करतायत. त्याने रायगडमध्ये सुद्धा जाऊन आपण बऱ्याचशा स्पर्धा बघू यावर्षी कव्हर केलेत. ही स्पर्धा आपण बघतोय मकर संक्रांत चषक 2017 कारण की टायगरची स्पर्धा सुद्धा जलपेश भोईर कव्हर करताय जीटीसीच्या माध्यमातून. आज त्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. पहिला सामना सुपर 8चा जीजी स्पोर्ट वाकलन वर्सेस खिडकाली. यावेळेस मात्र फक्त करणने दिशा दिली. चेंडू ट्रॅव्हल होतोय. 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे आणि चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. करण आपल्याला इथे चांगली फलंदाजी करताना दिसतोय. करण वैयक्तिक 11 धावांमध्ये घेतोय. संघाची धावसंख्या ती 4 ने वाढते. धावसंख्या 33 धावा धावपलकावर. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज तानाजी कोळेगाव यांकडनं. तानाजी राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र करणने घेऊन काढला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक संदेश चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. संदेश ऑन द स्टंप फेकी होते. 1 धाव मात्र रोखू शकत नाही. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 34. आता मात्र डावखुल्याचा फलंदाज कृष्णा स्ट्राईक एंडला येतोय. चौतीस धावा आपण बघतोय धावपलकावर. टायगर चषकचा सुद्धा बळवाप म्हणजे आज शेवटचा दिवस म्हणजे कोणता तरी एक खेळाडू बाईक घरी घेऊन जाणार नक्कीच. तुर्बेस संघ आपण बघतोय सेमीफायनल मध्ये नवी मुंबईचा एक जबरदस्त संघ. सुपर 8 मध्ये आपण बघतोय जीजी स्पोर्ट वाकलन वर्सेस खिडकाली. त्यानंतर दुसरा सामना पण होतोय पेठाली वर्सेस दैसर. त्यानंतर तिसरा सामना पडले वर्सेस टायगर. असे 3 सामने अजूनही शिल्लक आहेत सुपर 8 चे. धावसंख्या ती 34. तानाजी यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 34. उद्या दिवसात आपण उद्या पहिला सामना आपण बघणार देसाई वर्सेस नवापाडा. त्यानंतर उत्तर शिव वाडेगर सोनारपाडा संघ राकेश मात्रे 11 तिन्ही संघांनी इथे उपस्थित राहायचे उद्या.
तसेच आयरिश संघाने सुद्धा उद्या इथे 9 वाजता उपस्थित राहायचे. यावेळेस मात्र कृष्णाने खेळून काढला चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. अजय झेल खाली येतोय, अजय कोणती चूक करत नाहीये, फलंदाज बाद. बाहुबली ज्या प्रकारे बेतोडा संघाने सुद्धा पहिल्या षटकात 20 धावा कुठल्या त्यांचा दुसऱ्या षटकात समीरने 7 धावा दिल्या, तिसऱ्या षटकार कृष्णाने 9 दिल्या. त्याच प्रकारे फडकेपाडा संघाची सुद्धा परिस्थिती आहे. पहिल्या षटकात 21 धावा कुठल्या होत्या, प्रशांतने फक्त 8 धावा दिल्या आणि या षटकात तानाजीने धावा दिल्या त्या फक्त 5. 8 धावा दिल्यात ते म्हणजे तानाजीने. तानाजीने फक्त 5 धावा दिल्यात. प्रशांतने 8 धावा दिल्या होत्या. तानाजी माझा चेंडू खेळून काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून. अजय चेंडू खाली येतोय, चांगलं क्षेत्र शोधतोय, फेकी होते तोपर्यंत 2 धावा. करण मात्र चांगली फलंदाजी करतोय, षटक समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फडकेपाडा संघाची धावसंख्या ती 36. येणारे 12 चेंडू अजूनही 25 धावांची गरज आहे. 12 चेंडू 25 धावांची गरज आहे. ड्रिंक्स ऍक्टिव्ह सुद्धा म्हणून मैदानात गेले. चला यानंतर जो सामना होणार म्हणजे खाडी वस्तीच उंबारली. दोन्ही संघाने आमच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचे. श्याम भोईर आपल्या संघाला घेऊन आमच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचे. कारण 2 षटकाचं शिल्लक आहेत. 12 चेंडू 25 धावांची अजूनही गरज आहे. प्रति षटकाचा विचार केला तर 12.50च्या सरासरीने आता फलंदाजी करायची ती म्हणजे फडकेपाडा संघाला. करण मात्र अजूनही खेळपट्टीवर आहे. सलामीचा फलंदाज करण चांगली फलंदाजी करतोय. तर आपण दुसरा फलंदाज बघितला तर समीर. एक फाईट सामना आपल्याला बघायला मिळाला. यानंतर उंबारली वर्सेस खार्डी, त्यानंतर कोणी वर्सेस संदप, अजूनही चांगले सामने प्रेक्षकांना बघायला मिळालेत. स्पर्धा आपण बघतोय जवानमान क्रिकेट मंडळ निजे यांच्या माध्यमातून मकर संक्रांत चषक सन 2017 स्थापना 1969 48व्या वर्षात पदार्पण केलंय. आम्हाला रजिस्ट्रेशन सुद्धा या मंडळाचं रजिस्ट्रेशन नंबर आहे 171-11 ठाणे. या मंडळाच्या अध्यक्ष वैद्य गिरीधर पाटील साहेब, उपाध्यक्ष भवन रसावत यांचे तमाम सहकार्यांना जेवढं धन्यवाद देऊ तेवढं कमी आहे. 12 चेंडू 25 धावांची गरज आहे. 12.50च्या सरासरीने आता फलंदाजी करायचे. चौथं षटक घेऊन गोलंदाज तांडेल, वैयक्तिक दुसरं व संघाचं चौथं षटक. 12 चेंडू 25 धावांची गरज आहे. समीर स्ट्राईक एंडला. प्रशांत यावेळेस मात्र पायचीचा अपील, फलंदाज बाद. समीर बॅक टू पॅव्हेलियन. इष्टांच्या बरोबर मधोमध आले होते ते म्हणजे समीर आणि आपण बघतोय प्रकाश पवार योग्य निर्णय देत आहेत. नवीन फलंदाज निलेश इथे. 11 चेंडू आता मात्र 25 धावांची गरज आहे आणि 250 गडी बाद करतोय तो म्हणजे प्रशांत तांडेल. या स्पर्धेत आतापर्यंत 250 गडी बाद झालेत. 11 चेंडू 25 धावांची गरज आहे. प्रशांत चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती समीर सारख्या फलंदाजाला बाद करण्याचे संपादन करतोय, परंतु सलामीचा फलंदाज करण अजूनही नोस्ट केलाय. नवीन फलंदाज निलेश येतोय. प्रशांत राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर थोडंसं उसळी घेतोय.
पंच वाईट चिकून करतायत. अवांतर एक धाव मिळते. एक धाव मात्र इथे मिळते. वाईट चेंडू आहे. वाईट चेंडू आहे. वाईट चेंडू आहे. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या दिली 37. 24 धावांची अजूनही गरज आहे. यावेळेस मात्र निलेशने घेऊन काढला चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. राजेश कोणती चूक करत नाहीये. निलेश बॅक टू पॅव्हेलियन. फलंदाज बाद. समीकरण आता पूर्णपणे बदलत चाललंय. 10 चेंडू 24 धावांची गरज आहे. प्रशांत तांडेल मात्र चांगली गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. स्प्रे घेऊन जायचे. समीकरण आहे 10 चेंडू 24 धावांची गरज आहे. प्रशांत तांडेल चांगली गोलंदाजी. प्रशांतने 2 चेंडू टाकले. 2 फलंदाज बाद केले. 1 चेंडू स्प्रे टाकला होता. दहा चेंडू 24 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू पासून आपण विचार केला तर 14 धावा जास्त आहेत अजूनही. षटकार चौकाराची नितांत गरज आहे ती म्हणजे फडकेपाडा संघाला. 10 चेंडू 24 धावांची गरज आहे. यानंतर सामन्यात म्हणजे खाडी वसते सोमवारली. समोरचे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती की आपण जागा जरा खाली करा. तिथे मान्यवरांचं आगमन होतोय. जे आमच्या समालोचन कक्षाच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती की आपण थोडं साईडला व्हायचं आहे कारण की आपल्या लाडक्या मान्यवरांचं सुद्धा इथे आगमन होतोय. 10 चेंडू 24 धावांची गरज आहे. दरम्यान अर्जुन भाई पाटील यांचे आगमन होतोय. या दरम्यान आपण होते काटेचे माजी सरपंच अर्जुन भाई पाटील यांचे इथे आगमन होतोय. बाबू पाटील यांचं आगमन होतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. त्यांना आपण नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा बघता. दहा चेंडू 24 धावांची गरज आहे अजूनही फडकेपाडा संघाला. दरम्यान आपण होते अर्जुनभाई बाबू पाटील यांचं आगमन होते. माजी सरपंच काटे त्यांच्या सोबत आपण होते दत्ता पाटील साहेब सुद्धा एक जबरदस्त व्यक्तिमत्व.
कारण एक स्पर्धा आपण नाईट स्पर्धा बरोबर झाली होती ती म्हणजे च्या मैदानात नवापाडा जुनी डोंबिवली आणि मोठा गावनी ती स्पर्धा आयोजित केली होती. त्यात सामना झाला होता प्रेक्षणीय नगरसेवक वर्सेस पोलीस निरीक्षक आणि त्या सामन्यात नगरसेवक संघामध्ये आपण अर्जुनभाई सुद्धा खेळत होते. जबरदस्त म्हणजे क्रिकेटचं खूप क्रिकेटवरती त्यांचं खूप प्रेम आहे मी म्हणेन आणि त्यांनाही आम्ही खेळताना त्यांनी झेल सुद्धा एक चांगला पकडला होता त्या स्पर्धेत. नगरसेवक संघाने तो सामना सुद्धा जिंकला होता. पोलीस निरीक्षक या संघाला पराभूत केला होता. त्या आमच्या लाडक्या माजी सरपंच अर्जुन बाबू पाटील यांचंही आमच्या व्यासपीठावरती आगमन होतोय. साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे. मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी गुड शॉट. आमच्या समोरच्या कक्षाच्या समोर ज्या बाईक आहे त्या साईडला घ्यायच्या कारण की आरसाही चमकतोय एका बाईकचा. बरोबर आमच्या समोरच्या कक्षाच्या समोर जिथे विकास क्षेत्ररक्षण करतायत तिथे बाईक कोणाच्या जरा साईडला घ्यायचे आहेत. विकासच्या बाजूला प्रशांत. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न अपील केलं ते फलंदाज बाद करण बाद होते ते 8 चेंडू 20 धावांची गरज. लाल टी शर्ट बरोबर आमच्या समोरच्या कक्षाच्या समोर बाईक जरा साईडला घ्यायच्या सर्व. DJ Bunker exclusive. 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू 20 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज दिनेश येतोय. दिनेश आणि मच्छिंद्र ही जोडी मैदानात. करण वैयक्तिक 18 धावांची बाजूते. मयूरने 20 धावा केल्या होत्या. आता प्रशांत तांडेल अप्रतिम गोलंदाजी करतो मी म्हणजे या स्पर्धेमध्ये. 8 चेंडू 20 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. आता आमच्या व्यासपीठावरली काटेचे माजी सरपंच अर्जुन बाबू पाटील साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. काही शांत चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. दोन धावा इथे मिळत आहेत. 7 चेंडू 18 धावांची गरज आहे. दिनेशला 2 धावा मिळत आहेत. 7 चेंडू 18 धावांची अजूनही गरज आहे. प्रशांत 6 चेंडू प्रशांतने चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. प्रशांतने दुसरं षटक टाकलं होतं. पॉवर प्लेचं 8 धावा देऊन 1 गडी बाद केलं होतं. या षटकात सुद्धा आपण 3 फलंदाज बाद केलेत प्रशांतने आणि 7 धावा दिल्या म्हणजे जवळजवळ 4 फलंदाज बाद केलेत प्रशांतने आणि 15 धावा दिल्यात 11 चेंडूमध्ये. येणारे 7 चेंडू 18 धावांची गरज आहे अजूनही. गोलंदाजीसाठी सज्ज होतो गोलंदाज प्रशांत. यावेळेस मात्र दिनेशने घेऊन काढला चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. अजय झेल खाली येतोय. फलंदाज बाद. अजून एक फलंदाज बाद करण्याचे संपादन करतोय तो म्हणजे प्रशांत तांडेल. डीजे 6 चेंडू आता मात्र 18 धावांची गरज आहे. आपण प्रशांत तांडेलने 2 षटकं टाकली 15 धावा दिल्या आहेत आणि 5 फलंदाज बाद केले आहेत प्रशांत तांडेलने. अप्रतिम गोलंदाजी आपण होते प्रशांत तांडेलच्या माध्यमातून. टेनिस क्रिकेट मधला आपला एक जबरदस्त खेळाडू होतो ग्रामीण क्रिकेट मधला प्रशांत तांडेल. 15 धावा देऊन 5 गडी बाद केलेत प्रशांत तांडेलने. येणारे 6 चेंडू 18 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज अजय पाटील. 9 सेकंडला राकेश. सेकंडला फलंदाज आहे मच्छिंद्र. नंतर आपण सामना होणार तुमचे खार्डी वर्सेस उंबारली दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. आमच्या व्यासपीठावर आपण मिळले सर्वांचे लाडके माजी सरपंच अर्जुन बाबू पाटील साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. अजय गोलंदाजीसाठी सज्ज होते. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू 1 बाउंस सीमा पार जातोय. मच्छिंद्रच्या बॅट मधनं पहिला चौकार येतोय.